तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत रेडी होऊन. हां, कोचीला आम्ही ऑलरेडी आहोत. असं कोची नको सांगू त्यांना. आता आम्ही कोची एक्सप्लोर करायला चाललो आहोत. आणि आता गाडी भेटेल की नाही आणि ह्याच्यामुळे इकडे जायचं. अच्छा, ह्याच्यामुळे झालं आहे सगळं. कारण काल त्यांनी बोललेलं 6 वाजेच्या आत तुम्हाला शोर एक्सकर्शनमध्ये काय बुकिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि केली नाही. ते बोलले आता तुम्ही तुमचं शोधा, तुम्हाला जे करायचं ते करा. 4 वाजेच्या आत बोटीमध्ये यायला लागेल तुम्हाला. खाली जायचं आहे अजून. अरे मग खाली जायचं पण एंट्रन्स तर तिथूनच आहे ना. ओके, मला काही कळत नाही. मला थोडी माहिती, मी इथे राहते थोडी. मी राहतो इथे. तुझी मेमरी चांगली आहे बाबा. ओके, याची मेमरी चांगली आहे. रोज अक्रोड बदाम खातो. मला नाही कळत एवढं. ठीक आहे. आणि आमची आउटफिट, मी ब्राऊन घातलं आहे, याने माझ्या अपोजिट घातलं आहे. ह्याला पण मी ब्राऊन कलरचं शर्ट आणलं आहे, पण ॲज युजल त्याला माझ्यासोबत ट्विनिंग नाही करायची. वी आर फ्रॉम मुंबई. मुंबई. येस. मुंबई आए हो कभी? Yeah, many times. ओके ओके. वड़ा पाव खाया है क्या मुंबई का? हाँ, वड़ा पाव. अच्छा लगता है? वड़ा पाव फेमस है. ओके. अच्छा. यहाँ पे जैसा इडली यहाँ पे क्या ज्यादा चलता है? इधर इडली वड़ा, इडली, डोसा. यस. And पुट्टे. वो जो हाँ इडियप्पम. हाँ समझ गया. वो आता है अभी. ब्रेकफास्ट इज वेरी डिफिकल्ट. ओके. आपके लोगों ने मुंबई पे बहुत सारे शॉप्स ओपन किए हैं. हाँ, तो वहाँ पे वो कल्चर आया है अभी थोड़ा. हाँ. सो आम्ही आता आलोय इंडियन नेव्हल मॅरीटाईम म्युझियम असं काहीचं आहे काय. असं बाहेरून आहे त्याच्या. आणि आमच्या गाईडने आम्हाला बाहेर सोडलं आहे. सो आणि आता चाललो हे इंडियन नेव्हीचं आहे. प्रथम सर म्युझियम नाही, गार्डनमध्ये घेऊन जायचे एका छोट्या. आणि तिथे आम्हाला टिफिन पण घरूनच आणायला लावायचे. तुझी गेली कधी अशी ट्रिप? माझी रिसॉर्ट वगैरे मध्ये गेलेली. हा, मग सूरज वॉटर पार्क. कॉन्व्हेंट रे. आम्ही दगडी शाळेत शिकलेलो आहे. आम्ही इंग्लिश मिडियम होतो, पण ती पण दगडी शाळाच होती. आम्ही दगडी शाळेत शिकलोय. म्हणून ते आम्हाला असे गार्डनमध्ये घेऊन जायचे आणि ते सांगायचे की तुम्ही तुमच्या घरूनच टिफिन आणा, तिकडे जाऊन फक्त खा, दॅट्स इट. चल, हे तिकडे काहीतरी आहे वाटतं. आम्ही एका मुलीला इकडे फोटो काढायला लावला. मी तिला बोलली की क्लिक आर पिक्चर. आणि तिने आमचा फोटो काढला, ज्याच्यात आम्ही दोघी दिसतच नाहीये, फक्त गेट दिसतंय वरचं. आमचा उबर ड्रायव्हर कुठे गेला? प्रथम आपण नंबर काय नाही घेतला त्याचा. गेला की काय? मला वाटतं गेला तो. On the way you like photos, I stop here. You tell me, huh? हाँ. You are happy, me happy, huh? Yes. And you are happy, me happy. You are happy, me happy. Yeah. वाईस वरचा. आम्ही सुनामी बीचला आलो आता. सुनामी बीच. आम्ही आज सकाळी जेव्हा मॉर्निंग झालेली तेव्हा आम्हाला क्रूजमधून असं दिसलेलं. म्हणजे आमची क्रूज त्या साईडलाच असेल असं वाटतंय. इथे बोट्स आहेत. इथे काय बघायसारखं नाही एवढं. बीच आहे फक्त. आम्ही म्हणजे 1-2 फोटो काढले. पण ह्याच्याने प्रोटेक्शन होतंय तोंडाचं. घे प्रथम. मी नाही घालत रे. चल, कोणती कार आहे आपली? आम्ही आता कुठे आलोय माहिती? फिश चायनीज. What this place? क्या है इसको? क्या प्लेस है? नाम क्या है? फोर्ट कोची बीच. त्यांनी आम्हाला गाईडने सांगितलं. मी जॅकेट घातलंय. मी पूर्ण काळवंडून जाईल 2 दिवसात, पण मी जॅकेट घातलं. याला त्यांनी आमच्या गाईडने सांगितलं की ह्याला चायनीज फिश नेट बोलतात. हां, इकडे असं फिश वगैरे पकडायचं. आणि आम्ही इथून मस्त क्यूट असे 2 मॅग्नेट घेतले. सर
माणसाला इकडे आल्यावरती काहीतरी वेगळं खायचं तर आवळा. यांना केरलामध्ये येऊन काय खायचं आवळा. ऑलरेडी भरपूर कपडे झालेत ना रे आता. पण कोचीमधून घ्यायचं आहे ना, म्हणजे आठवून राहील, बाकी काय नाही. तू नको घेऊ, मी ते नाही बोलत, फक्त बोलते की आठवून राहील. बस रे बस, नको सडूस. तुला पण दिवसभर आठवण सडण्यात जातो. राहील. तुला पण आठवण राहील की नाही, कोचीमधून मी बायकोला असं विसरलेलं. हा. मला कॅब घेऊन दिली त्याने आता. दिली ना, घेऊन दिली ना. घेऊन दिली म्हणजे ऊन लागत होतं, एक तर तोंड पूर्ण काळं पडलं मला 2 दिवसात. घरी जाऊन बघ. चल इकडे. जा, लेट्स गो. लेट्स गो. इकडे काहीतरी आहे बाबा, फिश पकडायचंच आहे. मी इथून असं दिसतं सगळं. हां, त्यांनी खूप सारे फिश पकडले असतील. एकात पापलेट सापडली तर विशेष संपला रे. अच्छा, अशी टेक्निक आहे ती. म्हणून त्यांनी इथे बोललं सुरमई दिसली मला, सुरमई. बांगडा दिसला, बांगडा. बस रे बस. शी रे चल काही चल ना. पण भेटेल का इकडे? इथे मोठं एक स्पाइस मार्केट आहे, आतमध्ये सगळं आहे. ऑर्गॅनिक स्पाइस मार्केट. सो आम्ही आत्ताच जातोय. हां, हेच आहे मे बी. अरे असं काय ताणतोय. डिफरंट टाइप्स ऑफ स्पाइसेस. आम्ही विचार करतोय, आम्ही एक मसाल्याचं पाकिट घ्यायचं. इथे खूप सारे स्पायसेस आहे, खूप सारे. खूप जास्त बोलते. आम्ही काय मसाले घेतो इथून, कॉफी घेतोय. स्टाईल मारतो लगेच. ब्लॉग करायला काय नाही, फक्त एन्जॉय करतोय ट्रिप, आणि सगळी मेहनत मीच घेणार आहे. Good going. मी माझी काढून घेते. Surprise माझा. हा? Big big blanket. हे बोलते मी एन्जॉय करतो. मग एन्जॉयच करतोय ना तू. तुला थोडी ना मी कोणत्या गोष्टीचं हे करते. तू आज तुझ्यासाठी सरप्राईज होता रे. हो. हा, मला एक बर्ड दिसला. एकदम सुंदर आहे. तो जरा उडाला आता आम्हाला बघून. हे सचिन तेंडुलकरचं घर आहे. कशी चढते. ओ माय गॉड. गेली ती आतमध्ये. तर मित्रांनो, आम्हाला एवढं लेट झालंय. आम्ही कट्टू 1 मिनिटा पहिले पोहोचलोय, आणि आमच्याजवळ टॅक्सीवाला ड्रायव्हर आहे, त्याने एवढी गाडी पळवली, आणि आम्ही आता क्रूजजवळ फायनली पोहोचलोय. आमची क्रूज. त्यांनी 4 वाजेच्या आत आम्हाला यायला लावलेलं. पोहोचलोय. बाय बाय कोची. अंटिल नेक्स्ट टाइम. लवकरच येऊ आम्ही. तू असं काय केलं? मी असं बोलली लवकरच येऊ आम्ही. तू असं काय केलं लगेच? असं कनिंग स्माइल का दिलीस तू?
काय येऊ नाही शकत नाही येऊ शकतो, यायला काही प्रॉब्लेम नाही. मग टायमिंग वगैरे मॅच करायला करू ना आपण मॅच, आपल्या हातात आहे टायमिंग मॅच करणं. ते आहे. हां, तू प्लॅन करशील तर आपण लगेच पुढच्या आठवड्यात पण येऊ. हे नाही, पुढच्या आठवड्यात नाही. बोंबल तर असा आमचा दिवस होता. आता आम्ही आज जास्त काही करणार नाही. आज आम्हाला थोडं थकलो आहे, कारण आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. 4-5 तासात आम्ही भरपूर गोष्टी केल्या आहेत. भरपूर आम्ही खूप सारं बघितलं बाय रोडने. आम्ही एक टॅक्सी आणि गाईड होता आमचा, तो ड्रायव्हरच आमचा गाईड होता, तोच आम्हाला सगळं सांगत होता. ते कव्हर केलं. त्याच्यानंतर आम्ही बॅकवॉटर्सला आलो. तिकडे पण आम्ही त्या माणसाने जी फोटोग्राफी करून दिली आमची, आमचा बॅक वॉटर ड्रायव्हर जो होता तो एक नंबर. त्याने आमचे जे फोटोज काढले, तो इतका म्हणजे तो बोलता ना मला तर तुम्ही त्याची माझा फोन तेव्हा बंद झालेला आणि आम्हाला खूप लेट झालेलं, कारण 4 वाजता आमची हे निघणार होती, क्रूज निघणार होती, म्हणून आम्ही पटापट आलो. पण मला त्याला ना ब्लॉगमध्ये दाखवायचं, एक दिसेल तो ब्लॉगमध्ये, मला त्याचं नाव विचारायचं राहिलं. आम्ही मोजून नाही म्हटलं तरी 7 तासात 10 जागेवरती गेलो. येस, कोची म्हणजे आम्ही टाइमपास कमी केला. 10 जागेवरती गेलो आणि प्लस अर्धा-पाऊण तास ट्रॅव्हल करून बॅक वॉटर मध्ये आम्ही 1.5 तास घालवला आणि तिथून परत आम्ही पोर्टवरती आलो. पण आपण वेगवेगळ्या लोकेशन्स मध्ये गेलो आम्ही कोचीनला. टाइमपास कमी केला आपण, लाईक आपण फटाफट बघितलं. ज्या गोष्टी अननेसेसरी गोष्टी टाळल्या तर होतं सगळं काही. आणि आम्ही स्पायसेस घेतले तिकडे. तिथून आम्ही गरम मसाला, गरम मसाला, फिश करी मसाला, मटन करी मसाला, चिकन करी मसाला, एवढं काय नाही घेतलंय. आणि एवढं काय नाही घेतलंय आपण, फक्त इलायची घेतली. इलायची वगैरे. तिकडे स्पाइसचं एक मोठं मार्केट आहे. सो आम्हाला वाटलं की वाय नॉट, आलो इतक्या लांब तर थोडं ट्राय करायला पाहिजे. आणि आम्हाला दोघांना चहामध्ये इलायची खूप जास्त आवडते, आणि त्या इलायचीचा जो स्मेल होता त्यांनी स्मेल दिलेला इतकं सुंदर, म्हणजे खूप छान होता. म्हणून आम्हाला असं वाटलं की थोडं स्पायसेस होते महाग, पण ठीक आहे, म्हणजे लाईक इतक्या लांब आलोय तर घेऊनच जायला पाहिजे. थोडं का होईना, थोडं टेस्ट म्हणून आपण घेऊन जायला महाग पाहिजे. म्हणजे असे महाग की तेवढ्या पैशामध्ये मी माझ्या घराचा वर्षभराचा मसाला केला असता. प्रथम प्लीज, ह्याला काय माहिती नाही मसाला कधी बनवलायस का मसाला, एवढं सांगतोय कधी मसाला. पण निदान मसाल्यासाठी पैसे तर दिलेच आहेत ना. हा, मग काय एवढूशा पैशामध्ये मसाला बनतो? काय पण नको बोलू. किती पैसे दिले मी? नाही, पण जेवढे दिले तेवढ्यामध्ये नाही बनत. काय पण नको बोलू, ते तुला नाही माहिती. 10-15 हजार लागतात. 10-15 नाही, पण ठीकठाक पैसे लागतात. असतात गोष्टी महाग. सो प्लीज. आम्ही उद्या लक्षद्वीपला पोहोचणार आहोत. बघू आता लक्षद्वीप मध्ये आम्ही काय करतो, तिकडे आम्ही काय करू शकतो नवीन गोष्टी. आम्ही कोचीचं आम्ही असं प्लॅन केलेलं, म्हणजे आम्ही हे नव्हतं केलेलं इथं, क्रूजमधून नव्हतं केलेलं, इथे सगळं USD डॉलरमध्ये सगळं, म्हणून आम्ही अवॉइड केलेलं. म्हणजे अवॉइड नाही केलेलं, ह्याच्यामुळे झालेलं ते, त्यांनी 6 वाजेच्या आत सगळी बुकिंग करायला लावलेले आणि साहेब गेलेच नाही. रात्री 10 वाजता तिथं जाऊन विचारतो की इथं आम्हाला आता बुकिंग करायची उद्यासाठी. ते बोलले सर सॉरी, आता काहीच नाही होऊ शकत. ती बोट बघ, बरंच झालं ना. मग आम्ही आमचाच स्वतः ड्रायव्हर शोधला आणि स्वतःच आम्ही गाईड वगैरे लावला. पण एवढं काही त्याच्यात एवढं काही हे नाही. काय ते अच्छा, ते हे त्याच्या पुढे जायचं नाही तसं वाला. ओके, मध्ये मध्ये डिस्ट्रॅक्ट होतं कारण आम्हाला समुद्र दिसतोय असा बाहेर विंडो मधून, आणि छोट्या छोट्या शिप्स पण दिसत आहे. मी विचारते. सो ते काय नाही, एवढं काही मोठं त्याच्यामध्ये हे नाही. आम्हाला बाहेरूनच गाईड, टॅक्सी वगैरे सगळं मिळालं. हा, पण चांगलं झालं. सो आता आम्ही थोडा वेळ आराम करणार, थोडी TV वगैरे बघणार, आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला जाणार. आणि आज पार्टी वगैरे आहे, आम्ही जास्त काही करणार नाही. बघू, थोडं टेबल टेनिस वगैरे खेळायला जाऊ, त्याच्यानंतर झोपून जाऊ. सकाळी थोडं लवकर उठायचंय, बिकॉज माहिती नाही लक्षद्वीपला किती वाजता पोहोचतोय. सकाळी 9:30ला. Until then, bye bye. Bye bye.